चकुली, तू बघितलंस का सावली काकूने किती छान सजवला तुझा पाळणा. सगळी तुझ्यासाठी चालू आहे तयारी, हो की नाही? सावली, काय चाललंय? मी तुला काय बोललो होतो थांबवायचं सगळं, तू थांबवतच नाहीयेस. असं काय करताय तुम्ही? हे बघ सावली, आईने सांगितलं होतं की बारसं वगैरे करायचं नाही. ती गुरुजींकडून काहीतरी उपाय घेऊन येते, तोपर्यंत हे सांभाळ. सावली, हे थांबव, मी सांगतोय तुला. पण मी कुठे करते? बहिणी ऐकायला तयार नाही आहेत, मग मी काय करू? अरे पण तू प्रोत्साहन देतेस तिला. सावली, इथे ना. आले बहिणी, मी येते. सावली ऐक. सारंग, अरे कशाला सगळा हा घाट घातलाय? तिलोत्तमाला कळलं तर किती रागावेल ती. मला खरंच कळत नाही बाबा, का खेळते अमृताच्या मनाशी? तिला कळत नाही का अमृताची अवस्था काय? काय पाहिजे? भूक लागली का? आत्ताच तर दूध पिऊन झालं ना तुझं. काय झालं? बरं झालं तुम्ही आलात. बघा ना, थांबतच नाही, केव्हाची रडतेय. हो, हो. बघू माझ्याकडे दे. काय ग चिऊ, का रडतेस तू? आईला त्रास देतेस? नको ना देऊ त्रास बा. बाबा तुला घेऊन फिरायला जाणार आहे. घे, शांत व्हायला. खरंच की. बघा तुमचं किती ऐकते ती. तुमच्याकडे आली आणि लगेच शांत झाली, हो की नाही चकुली? बाबा पाई तुमच्यासाठी चढत होती ती. हो ना. पण मला कळत नाही, तिला छकुली म्हणून कच्ची होते, काही नावच नाही ठेवलं आपण तिचं छानस. मी तुम्हाला सांगायलाच विसरले. काय? हो, आज आपल्या छकुलीचं बारसं आहे. काय? ती फेंदळी आहे ना मी. हो खरंच. खाली सावली आणि बबलू तयारी सुद्धा करतायत. कोण? सावली आणि बबलू तयारी करतायत बारशाची? हो. मग तू अशीच येणार आहेस का बारशाला? तू तयार नाही होणार? नाही, मला तयार व्हायचं, पण ही रडत होती ना, ऐकतच नव्हती. लवकर. आई तयार होणार छान. बाबांनी तुला किती लवकर शांत केलं, हो की नाही? काय अवस्था करून घेतली अमृता तू.